चला तर मित्रांनो, आपण सकाळी सकाळी रेडी झालोय आणि त्यानंतर मग काय लगेचच मी निघालोय श्री वाकेश्वर महादेव मंदिर येथे दर्शनासाठी. तर मित्रांनो, तुम्ही सकाळी सकाळी बघू शकता की सूर्योदय हा किती सुंदर प्रकारे दिसत आहे. आणि मग मित्रांनो, मी आलोय भोलेबाबांच्या दर्शनासाठी. तर दर्शन वगैरे घेतले मित्रांनो आणि त्यानंतर मी लगेच आलो श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात दर्शनाला. तर त्याचबरोबर सकाळी दर्शन वगैरे घेतले आणि मग भोलेबाबांचं आणि विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतल्यानंतर मी लगेच माझं दूध वगैरे घेऊन सकाळी आलोय मित्रांनो शॉपला. तर शॉपला आल्यानंतर लगेचच देवपूजा केली आणि मग काय देवपूजा केल्यानंतर लगेचच स्टॉक मेंटेन करायला सुरुवात केली. तर थोड्याच वेळामध्ये सागर देखील काउंटरला आलेला होता आणि मग त्याचबरोबर आमच्या लगेच दिवाळीच्या डेली रुटीनला ऑर्डर चालू झाले. तर जगदने काका आले होते मित्रांनो, तर त्यांची ऑर्डर आपण काढून दिलेली आहे आणि त्याच्यानंतर मग लगेच चहाचा स्टॉक मेंटेन करायला सागरने सुरुवात केली. तर थोड्याच वेळामध्ये मित्रांनो चहाचा स्टॉक मेंटेन झाला आणि मग काय सुनील भाऊ आलेले होते, तर त्यांची ऑर्डर काढून दिली. आणि त्याचबरोबर दिवाळीच्या पर्व काळाला सुरुवात झालेली. तर आज आहे धनतेरस. तर धनतेरसच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. आणि मग काय मित्रांनो, मला आलेली होती ऑर्डर, पण घरी पाणी आणायला आलेलो आहे मी. तर लगेचच पाणी वगैरे दिली मित्रांनो आणि लगेचच पत्रवाळीचा आणि त्याचा सर्व स्टॉकचा ऑर्डर आलेली होती. तर लगेचच खाली केली आणि थोड्याच वेळामध्ये सर्व स्टॉक वगैरे मेंटेन करून मी बिलिंग चेक केली मित्रांनो आणि त्यानंतर लगेचच बाईक घेऊन मी लगे आलो आहे शॉपला जाण्यासाठी. तर मग काय मित्रांनो, मी सकाळी सकाळी आलो आहे शॉपला. तर शॉपला आल्यानंतर परत माझे डेली रुटीनचे काम चालूच होते. तर दुपारपर्यंत थांबलो आणि लगेचच शॉप क्लोज करून लंचला घरी आलो. पण काय लगेचच मला लगेच ऑर्डरसाठी कॉल आला. तर मग मी आलो आहे आज प्रणवचंद त्यांची ऑर्डर द्यायला. ऑर्डर दिली मित्रांनो आणि आज भेटला आहे मला फलटण किंग. तर त्याचबरोबर त्याच्यासोबत थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि मग काय मित्रांनो, मी लगेच निघालो आहे शेतामध्ये जाण्यासाठी. तर त्याचबरोबर आपण आलो आहे शेतामध्ये. शेतात आल्यानंतर थोड्या वेळ थांबलो, चक्कर वगैरे मारला आणि मग काय मित्रांनो शूट घेतला आज. तर तुम्ही बघू शकता मी यूट्यूबला देखील रील टाकलेली. तर त्यानंतर गाडीचे पेट्रोल संपले, मग गाडी दिली लावून साईडला आणि मग मी आलो आहे लगेचच बाई शॉपला. तर शॉपला आल्यानंतर मला लगेच आलेली होती आज सोयाची ऑर्डर. तर मित्रांनो, मी लगेचच सोयाचा स्टॉक वगैरे चेक करून मेंटेन करून घेतला आणि लगेचच पिंटू काका आलेले होते. तर त्यांचं सर्व सामान वगैरे काढून द्यायचं होतं. तर मग काय मित्रांनो, लगेचच ती ऑर्डर काढून दिली आणि त्यानंतर मिठाची गोणीची ऑर्डर आली होती. तर मग गोडाऊनला सेपरेट आपण स्टॉक केलेला आहे, तर लगेचच तिथून काढून दिला मित्रांनो. आणि त्याचबरोबर मग थोड्याच वेळामध्ये स्टॉक काढून दिल्यानंतर मी रिटर्न घरी निघालो आहे आणि घरून पण तर पेट्रोल आणलं, पेट्रोल संपलं होतं त्या गाडीचं. तर मग पेट्रोल वगैरे टाकलं मित्रांनो आणि मग ती गाडी आपण रिटर्न घरी घेऊन निघालो. तर घरी आल्यानंतर समूचं बघितलं तर ही बाई तर काय आज पाण्याने दिवे लावित होती. तर त्यानंतर मग लगेच मी पप्पासाठी चहा वगैरे बनवला मित्रांनो आणि मग लगेच त्यांना चहा घेऊन आलो शॉपला. तर शॉपला आल्यानंतर त्यांना चहा दिला आणि त्याचबरोबर थोड्याच वेळामध्ये पप्पांनी देखील आपल्या गाडीसाठी पेट्रोल आणलेलं होतं. तर म्हटलं मग घेऊ टाकून. तर मग लगेचच पेट्रोल वगैरे टाकून घेतलं मित्रांनो. आणि त्यानंतर मग आता काय म्हटलं, दिवाळीत भर गाडी फिरायला मोकळी. तर टँक फिलअप करायलाच टाईम नाही आहे. मग रेग्युलर रुटीनमध्ये ऑर्डर चालू होत्या. तर पप्पा काउंटरला होतेच आणि त्यांनी बिलिंग चेक केल्या दिवसभराच्या. मग मी पण स्टॉक मेंटेन केला. सागर पण होता, तर तिने पण लगेच स्टॉक मेंटेन केला मित्रांनो. आणि त्याचबरोबर सायंकाळी आम्हाला परत आलेली होती दगडूभाऊची त्यांची ऑर्डर. तर मित्रांनो, ती देखील ऑर्डर आपण पूर्ण काढली आणि मग त्याचबरोबर ऑर्डर काढल्यानंतर मग काय लगेचच सर्व चेक करून दिली आणि मग काय त्याचबरोबर चेक केल्यानंतर साधना आलेलं होतं. तर अक्कांची देखील ऑर्डर काढून